नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. आता बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्या. महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात. सगळ्यांना सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. सवलत देण्यावर विचार करावा लागेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान. मला वाटत नाही महिलांना देण्यात आलेल्या सुटीमध्ये एसटी सवलत रद्द होईल, पण असू शकतं महामंडळाचा तोटा वाढला असेल, पण यावर निर्णय राज्य सरकारच घेईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या आधी तत्कालीन सरकारनं अनेक जुमले होते आणि त्याचाच हा एक भाग आहे. तत्कालीन सरकारला याचा जाब विचारावा लागेल. सरनाईकांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सुरेश धस यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवेल असं वाटत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी धस आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे. राऊतांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळेंकडून मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. मेरी कुर्सी छिनी गई. चंद्रपुरातील कार्यक्रमामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. अनेक वर्ष मंत्रिपद भोगणाऱ्यांनी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते आणि प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे. मुनगंटीवारांवरील प्रश्नावर राऊतांचं उत्तर. दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध होता. शरद पवारांशी कोणतेही मतभेद नव्हते. दिल्लीतल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्नच नाही. राऊत संकुचित विचार करणारे नाहीत. शिंदेंच्या सत्कारावरून राऊत पवारांकडून वादावर पडदा.